आधी सांगितलं होतं की ते भाजप सोबत जाणार आहेत आणि आता ते गेले, पण काय प्रतिक्रिया? अशोक चव्हाण साहेब जाणार होते ही कुजबूज आम्हाला पहिलेच लागली होती. त्यांच्याबरोबर अनेक नेते आहेत जे आज शपथेवर सांगतायत ना की आम्ही काँग्रेससोबतच राहणार, मरेपर्यंत राहणार. मरेपर्यंत राहू नका, फक्त लोकसभेची निवडणूक जाहीर होईपर्यंत तरी राहा. हे सुद्धा तुम्हाला अनेक नेते आता या पंधरवाड्यामध्ये हे भाजप बरोबर जाताना तुम्हाला दिसतील. म्हणून काँग्रेसवर भरोसा ठेवण्यासारखा जनता दुधखुळी नाहीये आणि लोकांना माहिती काँग्रेस ही कधीही फुटू शकते. काँग्रेसचा ना कोणी वाली आहे ना कोणी त्यांचा हायकमांड आहे. म्हणून अशोक चव्हाणच त्यांचं भाकीत मी केलं होतं. परंतु आता हे यांचे सुद्धा हे 8 दिवसात 10 दिवसामध्ये काँग्रेसचे अनेक दिग्गज लोक हे भाजपमध्ये प्रवेश करताना दिसतील. पण अशोक चव्हाणचं तुम्ही नाव घेतलं होतं, आता कोणाची नाव घेणार आहेत का? नाव माझ्याकडे सर्वांचे आहेत, परंतु मग असं होऊन जाईल की ते पुन्हा डाऊट क्रिएट होईल. म्हणून आता थोडं शांत बसलेलं बरं. यांना आता येऊ द्या, नंतर मी तुम्हाला सांगेल की आता ह्याच्यातलं बाकी कोण राहिलेलं आहे. फडणवीस हे गृहमंत्री नाही तर घरफोडा मंत्री आहेत. अजित दादांवर 70,000 कोटीचे आरोप मोदीने केलं होतं. विद्यमानाने आधी दाढी संभाळली, मग शिवधनुष्य संभाळा, येत काय बघाय? उद्धव ठाकरेंचं जे काही आजकालचं जे स्टेटमेंट असतं ना, त्यांना ते संजय राऊतच्या सोबत राहिल्यामुळे ते असे स्टेटमेंट करावं लागतात. आणि त्या स्टेटमेंटला कोणी महाराष्ट्र सिरियस घेत नाही. पक्ष कुठं चाललाय, कोण कुठं चाललंय, यापेक्षा कुणाची दाढी चाललंय, कोण कुणाची कशावर चर्चा चालल्यात, या चर्चा करण्यात अर्थ काय? पक्ष सांभाळा ना. पक्षातले लोक चाललेत जाऊ द्या, परंतु आम्ही आमचे जे काही चालू आहे बोबडी वळवणं तेच चालू बडबड बडबड. आणि म्हणून त्यांच्या स्टेटमेंटला आम्ही महत्त्व देत नाहीत. आता त्यांच्या स्टेटमेंटला तसं महत्त्व राहिलेलं पण नाही. आता शरद पवारांनी ते हम दो हमारे दो म्हणून आता ते कीर्तन करावं एवढं त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आदर्श घोटाळा काय आम्ही काढलेला नव्हता. आदर्श घोटाळ्याचा काय आमचा संबंध नव्हता. ज्या वेळेला तो घोटाळा काढला गेला त्या टायमाला काँग्रेसचं सरकार होतं आणि आपसामध्ये एकमेकाला कसं डुबवायचं हे काँग्रेसवाल्यांना पक्क माहिती. म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी खोडलेला खड्डा होता. म्हणून ह्या घोटाळ्यामुळे ते गेलेत, कधी म्हणतील खोक्यामुळे गेलेत, कधी म्हणतील ईडीच्या धाकामुळे गेलेत. असं काही नाहीये. काँग्रेसमध्ये कुठंही अलबेल नाहीये हे स्पष्टपणे तुम्हाला जाणवतंय. आणि येणाऱ्या राज्यसभेमध्ये जे काही मतदान होईल त्यावेळेला तुम्हाला खऱ्या अर्थानं काँग्रेस कुठं आहे हे पाहायला मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.